नमस्कार, मी ज्योती. सगळ्यात आधी तुम्हाला माझ्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण पाहणार आहोत 2 ते 3 महिने टिकणारे तिळाचे क्रश लाडू. आज आपण हे लाडू अचूक 1 किलोच्या प्रमाणामध्ये पाहणार आहोत. हे लाडू अगदी कमी साहित्यामध्ये आणि पटकन तयार होतात. अगदी कुणालाही जमतील असे हे लाडू आहेत. एकदम सॉफ्ट आणि मऊसूत. चला तर मग आपण लाडू बनवण्यासाठी काय साहित्य लागते ते आपण बघूया. इथे मी 4 वाट्या गावरान तीळ घेतलेत. वजनाच्या प्रमाणात म्हटलं तर 600 ग्रॅम हे तीळ आहेत. त्याला स्वच्छ धुवून नीट करून उन्हात वाळवून घेतलं आहे. आणि विलायची घेतली. लाडू एकदम चविष्ट होण्यासाठी फक्त विलायची थोडी जास्त घ्या. आणि 400 ग्रॅम गूळ घेतला. गुळाला असं बारीक कट करून घ्यायचं किंवा गूळ किसून घेतला तरी चालेल. तुम्ही इथं गुळाचं प्रमाण कमी जास्त ठेवू शकता. ज्यानुसार तुम्हाला गोड किती हवं आहे किंवा किती कमी गोड हवं आहे त्यानुसार. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला कढई गरम झाल्यावर त्याच्यामध्ये तीळ टाकले. अगदी मीडियम फ्लेमवर तीळ असे भाजून घेतलेत. सुरुवातीला तीळ भाजताना सर्व तीळ एकदम भाजून घेऊ नका. थोडे थोडे करून तीळ भाजून घ्या, कारण सर्वच तीळ एकदा भाजले तर ते व्यवस्थित भाजल्या जाणार नाहीत. तीळ भाजताना तीळ उडेपर्यंत म्हणजे तिळांचा आवाज तडतड येईपर्यंत मस्त असे भाजून घ्यायचे. हे बघा, तुम्ही बघू शकता आपले तीळ पण छान भाजलेले आहेत आणि त्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. आता आपण हे तीळ थंड होण्यासाठी एका डिशमध्ये काढून घेऊ. एक महत्त्वाचं म्हणजे आपल्याला तीळ भाजताना अशा पसरटच भांड्यात तीळ भाजायचेत. त्यासाठी तवा किंवा पसरट कढई घ्यायची. तीळ भाजताना आपल्याला थोडे थोडे करूनच तीळ भाजायचेत, जेणेकरून सर्व तीळ आपले व्यवस्थित भाजल्या जातील. हे बघा, इथं मी सर्व तीळ थोडे थोडे करूनच भाजून घेतलेत आणि थंड होण्यासाठी एका डिशमध्ये काढून घेतलेत. कारण गरम तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर आणि मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर त्याला घाम सुटतो. त्यामुळेच गार झाल्यानंतरच हे तीळ काढून घ्यायचे. नंतर भाजलेले तीळसुद्धा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे. ते सुद्धा टाकताना थोडेच टाकायचे. आणि विलायची टाकायची. विलायची वापरताना मी इथं विलायची सालीसकट वापरली. तुम्ही इथं विलायची बारीक करून तुम्ही लाडू करताना वापरू शकता. नंतर हे तीळ मिक्सरला असे जाडसर काढून घ्यायचेत. हे तीळ आपल्याला पूर्णपणे बारीक करायचे नाहीत, कारण त्याच्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे. त्यामुळे थोडे जाडसरच काढून घ्या. हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे तीळ आपल्याला असे जाडसरच ठेवायचे आहेत. आता आपल्याला याच्यामध्ये थोडा गूळ टाकायचा आहे. गुळाचं प्रमाण तुमच्या गरजेनुसार कमी जास्त ठेवू शकता. आता हे आपल्याला मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं आहे आणि बारीक करायचं आहे. हे बघा, तीळ आणि गूळ आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे बारीक केलेत तर. बारीक केल्यानंतर त्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचं. अशाच प्रकारे सर्व तीळ आपल्याला थोडे थोडे करून मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आणि थोडं जाडसर काढायचं. परत त्याच्यामध्ये गूळ आणि विलायची टाकायची आणि बारीक करून घ्यायचं. लाडू करताना थोडं विलायची जास्त वापरायची, कारण लाडूला खूप छान सुगंध येतो आणि लाडूची चवसुद्धा खूप छान लागते. त्यामुळे विलायची आहे ना थोडी जास्तच वापरायची. अशाच प्रकारे सर्व तीळ आणि गूळ व्यवस्थित काढून घ्यायचेत. लाडूमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचा गूळ वापरला तरी चालेल. हे बघा, अशा प्रकारे तीळ आणि गुळाचं हे मिश्रण व्यवस्थित काढून घ्यायचं आणि चमच्याच्या सहाय्याने किंवा हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. नंतर हे मिश्रण हातावर घेऊन व्यवस्थित प्रेस करून हळूच दाबून असे गोल लाडू तयार करून घ्यायचे. हे लाडू करताना आपल्याला
तेलाची किंवा तुपाची सुद्धा गरज पडत नाही, कारण या तिळाच्या आतमध्येच खूप तेल असतं. जर तुम्हाला वाटत असेल की हे मिश्रण कोरडं आहे, तर तुम्ही या पोझिशनला तूप वापरू शकता किंवा मग गुळाचं प्रमाण थोडं जास्त वापरू शकता. हे लाडू करायला अगदी सोपे आहेत आणि खायला पण हे लाडू खूप भारी आहेत. आणि पटकन हे लाडू 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार होतात. हे लाडू बनवायला जास्त वेळ लागत नाही. हे बघा, अशा प्रकारे तिळगुळाचा लाडू आपला तयार आहे. हा लाडू तोंडात टाकताच विरघळून जातो. अगदी कुणालाही जमतील असे हे लाडू आहेत. तुम्ही जर ह्या पद्धतीने तिळाचे लाडू केले तर एकदम मौसूद होतात. मला तर वाटते तुम्ही एकदा या पद्धतीने करूनच बघा. तुम्हाला ही पद्धत खूप आवडेल. 2 ते 3 महिने हे लाडू सहज टिकतात किंवा प्रवासाला वगैरे जाताना हे लाडू तुम्ही सोबत नेऊ शकता किंवा मग उपवासाला सुद्धा हे लाडू तुम्ही खाऊ शकता. तसेही तीळ हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तीळ खाल्ल्यामुळे आपले हाडे मजबूत होतात, तसेच कॅल्शियमसुद्धा वाढतं. केसांचं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं. त्वचा आणि मन निरोगी राहते. रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहते. पचनक्रिया सुधारते. तसेच पोट साफ राहण्यास मदत होते. अशा प्रकारे असंख्य असे तिळाचे फायदे आहेत. त्यामुळे तीळ खायचे किंवा लाडू वगैरे करून खायचे. अशाच प्रकारे तीळ आणि गुळाचे सर्व लाडू तयार करून घ्यायचे. चला तर मग मी माझ्या पद्धतीने तिळाचे लाडू कसे तयार करायचे हे तुम्हाला सांगितलेलं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवलेलं पण आहे. चला तर मग रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला माझी पद्धत आवडली की नाही ते कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर मग अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटू दुसऱ्या रेसिपीला. तोपर्यंत माझ्याकडून तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. धन्यवाद.